आपण भारतनानांच्या सुनबाई, भगीरथ दादांच्या सौभाग्यवती, या पलीकडे आपली ओळख आणि आपली राजकीय वाटचाल कशा पद्धतीची आहे आणि आपण या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला का उभा राहावं असं वाटलं? खरं तर म्हणजे भारतनानांची सून होण्या अगोदर मी एक भारतनानांचा खूप मोठा फॅन आहे आणि माझं माहेर आटपाडी आहे आणि तिथंही माझ्या माहेरी पण राजकीय पार्श्वभूमी आहे. माझे आजोबा गावचे पाटील होते, त्याच्यानंतर माझे चुलते ग्रामपंचायतचे सदस्य होते, म्हणजे सरपंच होते. नंतर त्यांना आदर्श सरपंच म्हणून पुरस्कार दिलेला आहे जयंतराव पाटलांच्या हस्ते आणि वडील पण ग्रामपंचायतला सध्या चालूमध्ये सदस्य होते. तसंच म्हणजे माहेरी पण राजकीय पार्श्वभूमी आहे आणि त्या अनुषंगाने इथं म्हणजे ते थोडंसं मनात होतंच की म्हणजे राजकारणामध्ये थोडा इंटरेस्ट पहिल्यापासून होता आहे घरातलं आहे. हा, आणि मग शैक्षणिक वाटचालीमध्ये ते कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात बाजूला ठेवलं गेलं होतं. पण ज्यावेळेस माझं लग्न झालं, आदरणीय नानांची सून होण्याचं भाग्य मला मिळालं, तेव्हा त्या म्हणजे मनाच्या कोपऱ्यामध्ये जे राहिलं होतं त्याला कुठेतरी वाव मिळाला मला. म्हणजे कशा पद्धतीनं मग आता ही जी नगरपालिकेची निवडणूक आली, आत्ताच तुम्हाला असं वाटलं का की आपण ह्या पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सहभाग घ्यावा, असं का वाटलं तुम्हाला? नाही बघा, पंढरपूरची नगरपालिकेची निवडणूक लागली मला म्हणजे असं त्या अनुषंगानं भाग घ्यावा असं काही नाही. नानांच्या 2014चे इलेक्शन पासून ते दादांची 2024चे इलेक्शन पर्यंत मी ग्राउंडला आणि आत्ता चालूपर्यंत मी रोजच ग्राउंडला काम करत आहे. ग्राउंडच्या काय वेगवेगळ्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न मी माझ्या परीने करतच आलेले आहे. खरं तर ही इलेक्शन तुम्हालाही माहित आहे की कुणालाही असं वाटत नव्हतं की इथं म्हणजे सर्वसाधारण महिला ओपन महिला पडेल इलेक्शन मध्ये. ज्या दिवशी ही म्हणजे सोडत झाली, आरक्षणाची जी सोडत झाली, त्या दिवशी मी इथं पंढरपूरमध्ये नव्हते, करकम मध्ये होते. जुने नानांचे म्हणा, औदुंबर अण्णांचे सहकारी पूर्वत भाऊ म्हणून आहेत, तुम्हाला परिचयाचे असतील, त्यांच्या घरी एक घरगुती कार्यक्रम होता. त्या अनुषंगाने मी तिथं करकमला गेले होते आणि जुने जो आपला कारखान्याचा जुना परिवार आहे तिथं माझ्या गाठीभेटी चालू होत्या आणि तिथं मला सर्वसामान्य वर्गातून महिलांचे खूप फोन आले की ताई महिला आरक्षण पडले आहे आणि आमची अशी एक इच्छा आहे की तुम्ही आमच्यासाठी नगरपालिकेत उतरावं. हा मला रात्रीच्या 8 वाजता तिथं कळलेला मुद्दा.